अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्यावर कारवाई करा। मानोरा येथे वडिलांचे आमरण उपोषण। मानोरा तालुक्यातील सावडी येथील रहिवासी 12व्या वर्गात शिक्षण घेत असलेली 17 वर्षीय मुलगी याला फूस लावून अज्ञात व्यक्तीने पळून नेले असल्याबाबत दिनांक 26/11/2022 ला मानोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती। परंतु आज दिनांकपर्यंत आरोपीला अटक न झाल्याने दिनांक 19/1/2024 ला आमरण उपोषणाला बसले आहे। सदर दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की माझी मुलगी वय 17 वर्ष तिला 25/11/2022 रोजी व्यक्ती एक सुरेश किसन खंडारे वय 32 वर्ष, अर्जुन थाडबडवे वय 28 वर्ष, गोपाल हिवराडे वय 30 वर्ष, सुरेश तायडे 40 वर्ष, विष्णू खंडारे 34 वर्ष, दीपक किसन खंडारे 34 वर्ष या 6 संशयित व्यक्तींनी माझ्या मुलीला फूस लावून जीपी वसंतराव नाईक विद्यालय विठोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून सकाळी 6 वाजता पळून नेले अशी तक्रार सुखदेव शंकर वंजारी यांनी मानोरा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिनांक 25/11/2022 ला रोजी दिली होती व समोर तक्रारीत असे म्हटले आहे की माझ्या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, करिता मी माझी मुलगी जोपर्यंत माझ्या ताब्यात देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। स्थानिक पोलीस आरोपीला पकडण्यासाठी जातात व आरोपी त्या जागेवरून पळ काढतो। आरोपीला कसे माहित होते पोलीस पकडण्यासाठी येत आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। उपोषणाला बसणार असल्याबाबत अर्ज पोलीस महानिरीक्षक अमरावती विभाग, अमरावती पोलीस अधीक्षक वाशिम, जिल्हाधिकारी वाशिम, पोलीस निरीक्षक संजय भाऊ राठोड, पालकमंत्री वाशिम, मृदू संतान महाराष्ट्र राज्य, भावनाताई गवडी, खासदार यवतमाळ वाशिम यांना दिले। गजानन पंडितकर, महाराष्ट्र पब्लिक न्यूज, मानोरा प्रतिनिधी।